माझ्या प्रिय बाळा, या संदेशाकडे तू दुर्लक्ष केलंस तर माझा मोठा आशीर्वाद तू गमावशील. मी परत फिरून तुझ्या घरी कधीही येणार नाही. तुझ्या घरावर मोठं संकट जर तुला येऊ द्यायचं नसेल तर हा संदेश तू एकदा शेवटपर्यंत ऐक. आज देव तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. तुझ्या घरात इतका पैसा येईल की सांभाळणं कठीण जाईल. सर्वांनी तुमची साथ सोडली असेल, पण देव तुमची साथ सोडणार नाही. जे लोक तुमचा विचार करत नाहीत तेही तुमच्याशी बोलायला लागतील. वर्षभर घरामध्ये पैसा येत राहील. तुमच्या पाठीमागे लागलेली पनवती एका मिनिटात नष्ट होणार आहे. आणि हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा संदेश फक्त मन लावून शांतपणे ऐकायचा आहे. तुमची कितीही कठीण इच्छा असू द्यात, ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज ती पूर्ण करणार आहेत. फक्त पहिले 9 मिनिटे तुम्ही हा संदेश ऐका आणि चमत्कार बघा. तुम्हाला लगेच या संदेशाचा चमत्कार जाणवू लागेल. ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला ते तुमची माफी मागतील. तुमच्या घरातील भांडणे मिटतील. ज्यांनी तुम्हाला रडवलं ते पश्चाताप करतील. तर स्वामी भक्तांनो, तयार आहात ना स्वामींचा हा शक्तिशाली संदेश ऐकण्यासाठी? हा संदेश तुमच्यासाठी तेव्हाच शक्तिशाली ठरेल जेव्हा तुम्ही हा पूर्णपणे ऐकाल. हा अर्धवट मात्र तुम्ही सोडण्याची चूक करू नका. यातील मौल्यवान गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत आणि मग तुमची इच्छा अपूर्ण राहील. म्हणून स्वामी भक्तांनो, हा शक्तिशाली स्वामींचा संदेश स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठवला आहे. तो दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका. एकदा फक्त स्वामी महाराजांना प्रार्थना करा. तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा. आणि असेच शक्तिशाली स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भक्तांनो, आपल्या स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुम्ही फक्त 8 मिनिटे शेवटपर्यंत ऐका. तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. कारण हा मंत्र, हा संदेश आपल्या स्वामी समर्थांचा आहे. आयुष्यात काही कमवायचं असेल, कोणत्याही गोष्टीची कमतरता असेल, कोणत्याही इच्छा पूर्ण झाल्या नसतील, तुमची नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल, तर हा संदेश तुम्ही आवर्जून ऐका. कारण या संदेशात इतकी शक्ती आहे की हे ऐकल्यापासून तुमचे चांगले दिवस येण्यास सुरुवात होतील. जो कोणी हा स्वामींचा आशीर्वादरूपी संदेश ऐकेल, त्याच्या जीवनात तात्काळ संपत्ती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला अचानक धनलाभ होतो आणि त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही. या मंत्रामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता. तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर एकाग्र होऊन हा संदेश मन लावून ऐका. तुम्हाला काही कधीच कमी पडणार नाही. हा संदेश तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही चालू ठेवा. फक्त ऐकल्याने सुद्धा खूप मोठा प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्यावर पडताना दिसेल. चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा आजमावून पहा. स्वामी भक्तांनो, तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वागत आहे तुमचं आपल्या या भक्तिमय चॅनलवरती. या जगात प्रामाणिक व मनमोकळं जगणं सोपं नाही बाळा. कारण लोक पाठिंबा कमी देतात, पण बदनामी मात्र जास्त करतात. स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस कधीच मोठा होत नसतो. तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून आणि कृतीवरून लोकांना दिसून येत असतं. कष्टाचा आवाज कधीच कोणाला येत नाही, पण कष्टाची चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते. आपण त्यासाठी काय काय केलं आहे हे कोणालाच दिसत नाही. जगाला उगवलेलं दिसतं, पेरलेलं नाही. मित्रांनो, नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते, पण यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर आपल्याला मिळत असते. त्यामुळे इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त. मित्रांनो, आयुष्यात यशस्वी बनायचं असेल तर भगवंतावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आज स्वामी समर्थ महाराज म्हणत आहेत, बाळा, तुला तुझ्या जीवनात खूप दुःख, यातना भोगाव्या लागलेल्या आहेत. तू खूप अपमानही सहन केलेला आहेस. तुझ्या आयुष्यात दुःख खूप आलं आहे. तुला रडवून गेलेले तुझे विरोधक खूप आहेत. आजपर्यंत तू खूप आनंदी होतास असं नाही. तुला कशाची ना कशाची तरी भीती वाटत होती. पण आता तुझं कोणी वाईट करू शकणार नाही अशा भ्रमात जर तू राहत असशील तर तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना आता मी पाहणार आहे. तू फक्त आनंदाने जीवन जगत राहा. तुझा देव, तुझं ब्रह्मांड नायक सर्व काही बघत आहे. तुझ्यावर अन्याय करून ते लोक निवांत जीवन जगत होते, पण कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही. त्यांनी केलेल्या कर्माची फळं आता त्यांच्याजवळ पोहोचणार आहेत. त्यांनी केलेल्या वाईट कर्माची शिक्षा त्यांना मिळतच आहे. कितीही लोकांसमोर ते आनंदी असल्याचा खोटा भाव काढत असतील तरी त्यांच्या जीवनात खूप मोठं वादळ येणार आहे. त्या वादळात त्यांचं सर्व काही हळूहळू नष्ट होणार आहे. होय बाळा, तू हार मानू नकोस, डगमगू नकोस. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी आहे असे टाईप कर आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश शेअर कर.
माझ्या बाळा, तू घाबरू नकोस. आता तुझं बदललेलं रूप पाहून तुझे दुश्मन घाबरतील. तुझे कर्म तू चांगले असू दे. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो खोटा आनंद आहे, त्यांच्या जीवनात आलेल्या वादळामुळे ते खूप अस्वस्थ झालेले आहेत. ते तुला पाहून खूप दुःखी होत आहेत. तुझे बदललेले रूप पाहून ते घाबरले देखील आहेत. त्यांच्या जीवनात घडत असलेल्या वाईट घटना ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्याप्रमाणे सुखाला लपवता येत नाही, त्याचप्रमाणे दुःखालाही जास्त काळ लपवता येत नाही. म्हणून या लोकांची कितीही वाईट दिवस तुझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची ही अवस्था तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर येणारच आहे. तोपर्यंत तू निश्चिंत रहा. त्यांच्या जीवनात वीज पडलेली आहे, कारण त्यांनी तुझ्या आयुष्यात वीज पाडली. त्यांच्या कर्माची फळं आता त्यांना मिळत आहेत. तुझ्या जीवनात त्या लोकांनी खूप षडयंत्र रचली. आता त्यांच्या जीवनात तो सर्व प्रकार त्यांच्यासोबत घडत आहे, जो त्यांनी तुझ्यासोबत घडवला. तुझ्या अडचणींचा सामना आजपर्यंत तू केलेला आहेस. त्या अडचणींचा सामना आता ते लोक करणार आहेत. ज्यांनी तुला त्रास दिला, दुःख दिलं, तुला खूप यातना दिल्या, त्यांच्यासोबत हे सर्व आता घडणार आहे. कारण तुझ्यासारख्या साध्या, सरळ, निर्मळ, प्रांजळ व्यक्तींवर त्यांनी खूप आघात केलेले आहेत. आतून बाहेरून पूर्णपणे त्या लोकांनी तुला तोडले आहे. तुझा विश्वासघात केला आहे. तुझ्या प्रामाणिकपणाचा, तुझ्या विश्वासाचा पूर्णपणे भंग करून तुला बदनाम करून टाकलं. ती व्यक्ती तुझा फक्त कामापुरता वापर करून घेत होती. तू मात्र खूप प्रामाणिकपणे आपलं जीवन त्यांच्यासोबत जगत होतास. त्या व्यक्तीवर तुझा पूर्ण विश्वास होता. पण ज्या गाडीची दोन्ही चाकं व्यवस्थित असतील तरच ती गाडी सुरळीत चालत असते बाळा. पण जर एका गाडीचं एक चाक जरी खराब झालं तर ती गाडी पुढे जाऊ शकत नाही. तुझ्या आयुष्यात देखील हेच चाललं होतं. एक चाक धोका देणारं होतं आणि दुसरं तुझं पूर्ण विश्वासाने, प्रामाणिकपणाने चालणारं. मग अशी गाडी बंद पडणारच ना? ती बंद पडण्यातच भलाई असते बाळा. ती चाकं वेगळी होण्यातच चांगलं असतं. या ब्रह्मांडाने तुला त्या धोका देणाऱ्या चाकापासून वेगळं केलं आहे बाळा. तुला एक नवीन, सुंदर जीवन दिलं आहे. ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती. तू एक छानशी स्माईल कर आणि त्या व्यक्तीला स्वतःहून तुझ्या जीवनातून, तुझ्या आयुष्यातून दूर करून टाक. तुझं जीवन, तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. आम्ही ते असं कसं काय खराब होऊ देणार? आनंदाने, सन्मानाने जगण्यासाठी आणि तो अधिकार मी तुला दिला आहे. तो अधिकार आता तुला प्राप्त झालेला आहे. स्वतःची किंमत स्वतःच कर. दुसरा येऊन तुझी किंमत करणार नाही. तुला महत्त्व दुसरा कुणी देणार नाही. या पृथ्वीवर फक्त सामान्य कामे करून जगण्यासाठी तू आलेला नाहीस, तर तू खूप खास आहेस, खूप मौल्यवान आहेस. तुझ्या जन्माला येण्याचं उद्देश्य वेगळं आहे. तू इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश घेऊन आलेला आहेस. त्यामुळे तुझे संरक्षण या ब्रह्मांडाच्या शक्तीने केले आहे. त्या नरकातून बाहेर काढून सुखरूप तुला एक नवीन आयुष्य दिले आहे. कारण तुझ्या जन्माचा उद्देश आहे की या जगाचं भलं करणं. तू स्वतःला कमी समजू नकोस, कमजोर समजू नकोस. तू खूप धाडशी आहेस. परिस्थितीतून तुला खंबीरपणे बाहेर पडायचे आहे. तुला माहीत आहे, तू कधीच इतरांच्या आयुष्याबद्दल स्वतःची तुलना करू नकोस. तू कोणी साधी व्यक्ती नाहीस, साधी आत्मा नाहीस. तर तुझ्या जीवनात खूप साऱ्या अडचणी आल्या आहेत. त्या अडचणी म्हणजे तुझी परीक्षा होती आणि ती परीक्षा तू आता जवळजवळ पार केली आहेस. तू आता ह्या पदावर पोहोचत आहेस ज्यावर तुला आता कोणीही खाली खेचू शकणार नाही. तुझ्यावर प्रेम करून हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुझ्यावर प्रेम करणार आहेत. तू काळजी घे आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण आता तुझे सर्व सुखाचे, आनंदाचे, भरभराटीचे काळ सुरू झाले आहेत. होय बाळा, तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे. माझ्या बाळा, नुसतं दुःखात राहून, रडत बसून आयुष्य निघत नाही. आयुष्य कसं जगावं हे निश्चित ध्येय ठरवून, स्वतःवर प्रेम करून, जीवनातील छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, चुकांमधून शिकून, इतरांना मदत करून आणि वेळेनुसार बदल स्वीकारून आयुष्य जगावं. तू काय रे एकाच गोष्टीसाठी सारखं रडत बसतोस? सोडून दे सर्व चिंता. स्वतःला ओळख. तू कोण आहेस हे स्वीकार आणि स्वतःवर प्रेम कर. कारण हेच आनंदी जीवनाची पहिली पायरी आहे. होय माझ्या लेकरा, तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल. त्यासाठी तू ध्येय निश्चित कर. जीवनात उद्दिष्ट ठरवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर माझ्या बाळा. प्रत्येक क्षणाचा आनंद घे. कारण जीवनातील प्रत्येक टप्प्यात एक वेगळा उत्साह आहे. वर्तमान क्षणांचा आनंद घेत चल. शारीरिक, मानसिक काळजी तू घे. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, धारणा, नामस्मरण कर. नियमित व्यायाम कर आणि योग्य आहार घे. माझ्या बाळा, इतरांना मदत केल्याने सुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो. जे लोक आनंदी आणि सकारात्मक आहेत त्यांच्या सानिध्यात राहण्याचा तू प्रयत्न कर.
माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू हार मानू नकोस. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू आहे असे टाईप कर. माझ्या बाळा, जीवन एक प्रवास आहे जिथे नेहमी काहीतरी नवीन शिकायला मिळते. त्यामुळे तू सतत काही ना काही शिकत राहा. चुका होणे साहजिक आहे रे, पण त्यातून शिकून पुढे जाणे आणि त्या चुका परत न करणे म्हणजे शहाणपण. होय बाळा, आयुष्यात कसं जगायचं हे जर तुला पाहायचं असेल तर तू स्वतःवर चांगलं माइंडफुल प्रयत्न कर. फुलांचा वास घेण्यासाठी जर तू थांबलास तर मनसोक्तपणे तो सुगंध तुझ्या मनात साठव. माझ्या बाळा, कितीही झालं तरी हे आयुष्य किती दिवसांचं आहे ते माहीत नाही. मग ते रडून कुडून दुःखी राहून वाया घालवण्यापेक्षा आनंदाने भरभरून जगलेलं काय वाईट आहे. माझं नामस्मरण कर. प्रत्येक दुःखात तू एक नवीन योजना बघ, कारण तुझी प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात आता तुला मी मिळवून देणार आहे. वास्तवात तू जीवन जग. आजूबाजूला पाहून तू दुःखी राहू नकोस. माझ्या बाळा, शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याची जर काळजी घेतलीस तर सर्वोत्तम जीवन तू जगू शकेल. त्यामुळे तू हार मानू नकोस, दुःखी राहू नकोस. फक्त स्वतःच्या अपेक्षांकडे लक्ष दे आणि त्या पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न कर. लोकांकडून अपेक्षा करणे तू सोडून दे. तू खूप भावनिक आहेस, मला माहीत आहे. तुझ्या आयुष्यात खूप संयम आहे, हे सुद्धा मला माहीत आहे. म्हणूनच तर तू माझा लाडका भक्त आहेस, माझा प्रिय आहेस. आयुष्य उत्साहाने जगावं, वर्तमानात जगावं, आनंदाने जगावं, भल्याबुऱ्या अनुभवांसह जगावं. आयुष्य जगताना आपल्यालाच अडचण वाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कुटुंबातील किंवा आपल्यावर प्रेम करणारे, आपल्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांनाच आपण खुश आनंदी ठेवू शकत नाही याची जाणीव ठेवून सुद्धा आयुष्य जगावं.